नमस्कार मंडळी, कधीच न पाहिलेली परतीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी। जर तुम्ही कधी इंद्रायणीच्या तीरावर चालत असाल तर तुम्हाला एक लांब एक पांढऱ्या रंगाचं सफेद मंदिर आहे, ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी आतून कोरण्याचं काय संकल्प चालू आहे। तर त्याच मंदिरामध्ये मी रात्रभर होतो, तिथेच नाश्ता झाला, तिथेच नाश्ता म्हणजे फराळ झाला एकादशीचा, आणि सुखात झोपलो, शांतपणे आंघोळ केली। आणि आता झालं काय, एवढं सुख लाभलं की 2 वाजेपर्यंत जागेवरचा काही हल्लो नाही। मग शेवटी म्हटलं आता 4 वाजले, आता जावं लागेल, नगर प्रदक्षिणा असते काय ते बघावं लागेल, लोकांना दाखवावं लागेल, नाही तर मग आपलं कसं चालेल असं बरं नाही चलेगा। तो हम उठ्या उधर से और अभी हम चल रहे हैं नदी घाट के तरफ से। ओके, चिखल्या में जाएंगे हम लोग, चलो। माझ्या मागे तुम्हाला दिसते ती इंद्रायणी काठी, देवाची लागली सोम। पाणी किती भरलंय इंद्रायणी, चारी बाजूनी चहूबाजूनी वेढा आहे। रात्री मी इथेच थांबणार होतो ॲक्च्युली ह्याच तटावर, पण अंधार होता आणि पाणी भरपूर होतं, त्यामुळे पोलिसांनी सगळं बंद केलं होतं सिक्युरिटी रिझनसाठी। मला मूड ऑफ झाला की यार आम्हाला बसू दिलं, मस्त झोपलो असतं नेहमीप्रमाणे, पण तसं काही झालं नाही। ठीक आहे, कारण पाणीच तेवढं आहे, ठीक आहे, चलता है, अभी देखते क्या क्या हो रहा है इधर। तर जनरली कसं असतं, ह्या पायऱ्या आणि याच्या खाली मोठा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या वर पुढे पायऱ्या, तिथून नदी असते। पण आज एवढं पाणी आहे की बापरे, खूपच पाणी आहे। इथे नगर प्रदक्षिणा होते एवढं माहिती आहे मला, पण त्याचं स्वरूप काय असतं, कसं असतं, दिंड्या काय, पताका म्हणजे काय सिक्वेन्स मला माहिती नाही आहे। आता जसं की ही पण एक कुठली दिंडीच आहे, सब मानूया आपण, जे की प्रदक्षिणा करून आलेली आहेत, नाचत आहेत, बट पता नहीं कैसे देखते, मुझे कुछ आइडिया नहीं है क्या होता है यार, मुझे जो दिखेगा वो मैं दिखा रहा हूँ आपको। आता हे मस्त नाचतायत, छान फुगड्या खेळतात। आता यांचं काय, नाचा नाचा मावशी नाचा। त्यांचं राधा राधा चालतंय, आपण राणी राणी करू, राधा राणी राधा राणी, राधा वल्लभ श्री हरिवल्लभ हरिवंश। पास इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी। अरे बापरे, चिखल झालाय, चिखल झालाय, चिखल। किधर चली मैं किधर चली, जाने कहाँ मैं किधर चली और फिसल गई। ये लड़के क्या की, ऐसा कैसा बैठा रे तू बाबू, बाबू बाबू सोना सोना। इथं आजूबाजूला सगळ्या सुगंधच सुगंध, हळदीचा, कुंकवाचा, प्रसादाचा, गोड्याचा, ह्याचा त्याचा मस्त सुगंध द्रवळतोय, चंदनाचा। छान वाटतं असं फिरायला नुसतंच, है ना। सुगंध एवढा भारी येतो ना, म्हणजे कशाचा मिक्स होऊन असं एकदम भारी, म्हणजे लईच भारी सुगंध। आणि मी मुख्य मंदिराजवळ आलोय माऊलींच्या। आता इथे कुठं कधी काय असणार आहे आम्हाला कळत नाही, काही लोक मंदिरात जात आहेत रांग लावून। आपण मंदिर बघूया, वरचं मंदिर बघूया। मंदिर मंदिर मंदिर, जाऊ का आज जाऊ की नको प्रश्नच आहे मला। परत आज जायचो, अडकायचो, बाहेर काहीतरी व्हायचं, काही कळत नाही। चपलांचा ढीग आहे, चपला, माणसं, पोलीस। पालखी 4 वाजताच्या आसपास मंदिरातून निघते असं माझ्या कानावर आलं होतं, मग त्याच हिशोबाने मी आता मंदिराकडे पोहोचलो, पण काही हालचाल नाही। मी प्रश्न पडला की बाबा चाललंय काय, म्हणून म्हटलं मंदिरात जाऊन बघूया। तर तेवढ्यात एक जण बोला, अरे तुम्ही इथं काय करताय, पालखी गेली, आता मी तिकडेच चाललोय। हा कुठून तरी आवाज तरी येतोय, इथंच काहीतरी आहे, मला इथंच आहे वाटतं। चला 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 चला, आहे हजेरी मारुती मंदिर, तिथं आलोय आणि तिथं हे सगळं चालू आहे, हेच ते हजेरी। अरे पालखी इथंच आहे। आता आपण ज्या मंदिरामध्ये आहे हे हजेरी मारुती मंदिर आहे। ह्या मंदिरामध्ये माऊलींच्या दिंडीसोबत जेवढे विनेकरी होती त्यांची हजेरी चालू आहे।
आता आपण वडगाव चौकातल्या हजेरी मारुती मंदिरामध्ये सर्व विनेकऱ्यांची हजेरी चालू आहे. जे विनेकरी सुरुवातीला होते ते शेवटला आहेत की नाही हे चेक करायचं असतं, अशी प्रथा आहे. आणि एक मानक आहे असा की विनेकरी जर असतील तर प्रेझेंटिंग येणार नसेल तर त्यांच्या दिंडीवर असं एखादी ऍक्शन घेऊ शकतात, असं काहीतरी नियम आहे. मला अर्धवट माहिती आहे पण असं काहीतरी नियम आहे. माऊली निघाले आहेत नगर प्रदक्षिणा पूर्ण करायला. सर्व विनेकरी, दिंडेकरी, डाळकरी, मानकरी सर्वजण माऊलींसोबत चालत आहेत आणि वाटेतले सर्वजण दर्शन घेतात. शेवटची परिक्रमा आपली आज आपली पूर्ण वारी होणार आहे. वारी पूर्ण होणार आहे आज आपली. चला चला चला. आता माऊली निघालेत, मंदिराजवळ पोहोचले आपण. 2, 4, 5 मिनिटांमध्ये आपण मंदिराजवळ जाणार आहे. जाऊ द्या. एक मित्र भेटलाय नवीन, तो म्हटलं की त्याची मम्मीने हा व्हिडिओ ब्लॉग बघितला, त्याची मम्मी बोलली याला भेट. म्हटलं मग त्याला मीच भेट घेऊया. बोला युनिफॉर्म मध्ये जर असतं तर पण ठीक आहे, आपण नवीन मित्र चेहरा बघून घ्या फक्त. चला माऊली पुढे चला. माऊली चला पुढे चला. Wow.
मी माऊलींच्या थेट मंदिराच्या आतमध्ये आणि मला एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस मिळालेला मंदिराचा आणि त्या गेटच्या सगळं दिली आता आतमध्ये आलं. मला काही कळत नाही मी काय करू. आनंदाचा पारावर उठला नाही माझ्या. त्याच्यातनं आपणही आदर्श घेतला पाहिजे, आपणही वारीला गेलं पाहिजे. हा जो व्यक्ती करतो हा किंवा रील्स बनवण्यासाठी स्वतः फेमस होण्यासाठी काही रील बनवत नाहीये. हा जो वारकरी आहे हा जातानाही आमच्यासोबत होता आणि येतानाही माऊलीसोबत पायी आलाय. काहीतरी भाग्य आहे. आणि खरं तर आपण रील्स पाहिल्या नाही पाहिजेत. आपणही यांच्यासारखा, यांनी तर आपल्याला वारीचा अनुभव यांनी सांगितला आहे, पण आपण स्वतः वारीचा अनुभव घेतला पाहिजे. आणि जर स्वतः जर आपल्याला वारीचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण वारीला नक्कीच गेलं पाहिजे. रामकृष्ण. आणि हे बघा, ज्यांना खोटं वाटतंय शेवटी आला बघा माझ्याजवळ. काय साहेब, माऊली तुमचं नाव सांगा हो. माऊली, आशीर्वाद द्या माऊली. बघा दिसतोय का तुम्हाला, आठवला चेहरा? हाच तो चेहरा आहे. यांचं हे काहीतरी आहे बरं का, कोणीतरी आहे. हा माणूस आहे, हा कोणीतरी मोठा माणूस आहे. माऊली नाव सांगा. माऊली ते नाव सांगतायत पण आवाज येत नाही मला. जेव्हा तुमच्या डोक्यावर कोणाचा तरी वरद हस्त असतो तेव्हा काय काय चमत्कार होऊ शकतात त्याचा अनुभव मी आज घेतलेला आहे. मी सरळ सरळ सांगतो, माझ्यावर माऊलींचा वरद हस्त आहे, कारण याची अनुभूती मला आज आलेली आहे. ज्या पोलिसांना मी काल भेटलो होतो तेच पोलीस मला आज मंदिर परिसरामध्ये भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की अरे तू असं म्हणजे कौतुक तर काय लिमिटच्या बाहेर कौतुक करतात. एवढा मनमोकळा स्वभाव एखाद्या पोलिसाचं मी कधी बघितलंच नाही आयुष्यामध्ये. तर त्यांनी मला जरा बोलले पुढे थांब थांब थांब, जागा दिली उभं राहायला. त्यातून झालं असं की जेव्हा पुढे गेलो तर जे प्रमुख व्यक्ती असतात ना ह्या सगळ्या कार्यक्रमाचे, ह्या सोहळ्याचे, किंवा त्यांच्याशिवाय काय होत नाही, म्हणजे मेन टॉप लेवलचा टॉप मॅनेजमेंटची टॉपची माणसं, तर त्यांनी सुद्धा माझं काहीतरी काम बघितलंय हे मला कळलं. कारण त्यांनी मला बोलून माझं कौतुक केलं
ह्या मेन माणसांनी जे आहेत त्यांनी सांगितलं ह्याला बोला, म्हणजे असं वाया त्यांच्यापर्यंत पोहोचलो मी आणि त्यांनी कामाचं कौतुक केलं की तुम्ही जे करताय, तुम्ही जो तयारी केलेली आहे प्रवास, कौतुक केलं टॉपच्या माणसांनी. सो दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू से की जेव्हा मोठ्या माणसाचा वरद असतो तेव्हा मग त्यांनी केलेलं कौतुक बघून बाकीचे जे सभोवताची माणसं किंवा आसपासची सगळ्यांनी कौतुक केलं, सर्वांनी नंबर एक्सचेंज केले, कौतुक झालं, बरं वाटलं मला. दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू से की इफ समवन इज गॉड ब्लेस दॅन यू आर ब्लेस. ओके.